नमस्कार. आज 24 सप्टेंबर. आपण आता थांबलेलो आहे कुडवडीवरून लातूरकड जाणारा जो रेल्वेचा पूल आहे त्या पुलावर. इथं समोर रिदोरे गाव दिसतंय आपल्याला आणि इकडे पापनस गाव आहे. हे नदीचं मुख्य पात्र, ह्या झाडापासून ह्या झाडाच्या मध्ये हे मुख्य पात्र आहे. इतर बाजूला जे पलीकडे आता गाडी जाताना दिसते ते पापनसवरून वडशिंगेकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याला पूर्ण पाणी लागलेलं आहे. इकडे जर बघितलं तर तिकडे पांढरं घर जे दिसतंय त्याच्या पलीकडे तांदळवाडीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या पलीकडे पाणी आहे. तांदळवाडी तर पूर्ण पाण्याखाली आहे. आणि इथं बघू शकता आपण, इथं साधारणपणे 2 ते 2.5 मीटरनं पाणी कमी झालेलं आहे. पूर कमी होतो ही चांगली गोष्ट आहे. पण पुढं पुणे सोलापूर हायवेवर लांबोटीपाशी जो सीना नदीवर पूल आहे त्याच्यावर आता पाणी आलेलं आहे आणि तिथली वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तर तिथेही पाण्याची पातळी लवकरच कमी होईल अशी अपेक्षा आहे. आणि आपण इथं बघू शकता की इथं समोर ऊसाचं क्षेत्र आहे. हे कुणी सांगूनही विश्वास ठेवणार नाही. ते पूर्णच्या पूर्ण ऊस पाण्याखाली आहे. बहुधा वाहूनच गेला असेल तो. त्याच्या पलीकडे आपण बघू शकता फक्त ऊसाचं वरचं वाड ते फक्त पाण्याच्या वर आहे. आणि समोर बघू शकता आपण इथं ऊस, केळी अशी असंख्य पिकं जी वाहून आलेली आहेत आणि इथं ह्या ब्रिजच्या पिलरला अडकून पडलेले आहेत. इथं पलीकडेच केळीचं क्षेत्र होतं ते पूर्णपणे केळी वाहून गेलेली आहे. आणि इथं मंत्री किंवा आमदार वगैरे येतात ते फक्त लोकांच्या घरी जे पुरात नाहीत पण त्याच्या बाहेर पुरापासून दूर अशा लोकांच्या कार्यकर्त्याच्या घरी जेवण करून चाललेले आहेत. ना ते शेतीपर्यंत येतात ना बांधापर्यंत अथवा नदीपर्यंत. अशा पद्धतीने इथले आमदार आणि इथले पालकमंत्र्यांचं वर्तन आहे. आपण बघू शकता. आता इथं रेल्वे येते थोड्या वेळात, तुम्हाला दाखवतो ह्या रेल्वेचा स्पीड किती कमी आहे. तर या रेल्वे पुलावर आता रेल्वे आलेली आहे. इथं रेल्वे अतिशय संत गतीनं पास केली जाते. आपण पाहू शकता. रेल्वेच्या भाषेमध्ये याला कॉशन ऑर्डर असं म्हटलं जातं. तर रेल्वे अतिशय संत गतीने इथून क्रॉस झालेली आहे. धन्यवाद.